नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अजितेश आणि मी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या सर्वांचं आपल्या मराठी YouTube चॅनलवरती ज्याचं नाव आहे रायगड मॅथ्स। तर मित्रांनो, आज आपण या लेक्चरमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 2 मधलं तिसरं प्रकरण जे आपलं सुरू आहे वर्तुळ, आणि त्याच प्रकरणामधलं आपण सराव संच 3.5 सोडवण्यासाठी आज आपण सुरुवात करणार आहे। या आधीचे सर्व सराव संच तुम्हाला याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी मेन्शन करेन, अदरवाइज आपल्या प्लेलिस्ट वरती तर अपडेट असतातच, तुम्ही तिकडे जाऊन पाहू शकता। सो आज आपण सुरुवात करूया सराव संच 3.5 साठी। लेट स्टार्ट। तर मित्रांनो, ह्या वर्तुळ प्रकरणातलं जे काही प्रत्येक सराव संच आहे ते कोणत्या ना कोणत्या तरी प्रमेयावरती डिपेंड आहे। ह्या रिलेटेड ह्या सराव संचा रिलेटेड पण तेच आहे। 3 प्रमेयांवरती हा पूर्ण सराव संच डिपेंड आहे। पहिलं तर म्हणजे स्पर्शिका आणि छेदिका यांचा गुणधर्म, यांचा प्रमेय। जर हे स्पर्शिका आणि छेदिका एकमेकांना एका कॉमन बिंदूमध्ये छेदत आहेत तर काय प्रमेय होतं, काय सूत्राचा आपल्याला वापर करायचा आहे। दुसरं आहे, एकाच वर्तुळामध्ये जर का दोन जीवा एकमेकांना छेदत असतील कॉमन पॉइंट मध्ये तर तेव्हा काय सूत्र वापरायचं आहे, आणि त्या प्रमेयाला बोलणार आपण वर्तुळा जीवांचे आंतरछेदनाचा प्रमेय। त्याचप्रमाणे एकाच वर्तुळातल्या जीवा जर बाह्य बिंदूमध्ये छेदत असतील तर ते झाले जीवांचे बाह्य छेदनाचे प्रमेय। टेन्शन घेऊ नका, जसं जसं प्रश्न ज्या रिलेटेड असेल आपण तेच प्रमेय तिथेच त्या प्रश्नामध्येच पटकन समजून घेण्याचा प्रयत्न करूयात। जसं की बघा, पहिला प्रश्न आपल्या समोर एक आकृती दिली आहे, आणि बघा आता इकडे तुम्हाला आकृतीवरूनच समजून जाईल की पी हा एक बाह्य बिंदू आहे, आणि या बाह्य बिंदूमधून PQ एक रेषाखंड आलाय जो वर्तुळाला Q बिंदू मध्ये स्पर्श करून चाललाय। ठीक आहे, म्हणजेच काय की PQ ही स्पर्शिका झाली। जो रेषाखंड वर्तुळाला एका बिंदूमध्ये स्पर्श करून जातो त्याला, त्या रेषाखंडाला आपण काय बोलतो तर स्पर्शिका। आणि इकडे बघितलं तर PRS हा एक जो रेषाखंड आहे तो बघा P बिंदू मधून जो रेषाखंड निघालाय तो वर्तुळामध्ये पहिला तर R बिंदू मधून छेदून गेलाय, त्यानंतर वर्तुळाच्या दुसऱ्या टोकाला S बिंदू मध्ये छेदलाय। म्हणजेच काय की अशा रेषाखंडाला आपण छेदिका बोलतो। तर PQ स्पर्शिका झाली आणि PS ही छेदिका झाली। हे दोन्ही पण रेषाखंड एका कॉमन बिंदूमध्ये छेदत आहेत। जर अशी आकृती असेल आणि ह्याच्यावरनं काय माहितीये, एक व्हॅल्युएशन काढायला सांगतात। बघा आता PQ PR दिलेलं आहे। PQ किती म्हणजे स्पर्शिका डायरेक्ट दिली आहे म्हणजे 12 दिले। त्यानंतर PR म्हणजे इथून एवढा भाग हा दिलाय 8, आणि आपल्याला काढायचं काय तर PS आणि RS। PS कुठे आहे, PS म्हणजे PS पूर्ण काढायचे आहे, आणि RS म्हणजे RS इथून ते इथपर्यंत भाग, इथून ते इथपर्यंतचा भाग आपल्याला काढायचा आहे। तर जेव्हा अशी काही आकृती असेल आपल्या समोर तर एक छोटासा गुणधर्म आहे, एक छोटासा सूत्र आहे, ते म्हणजे असं बघा। मी पहिला सूत्र लिहून दाखवतो, वाटल्यास आपण उत्तराला सुरुवातच करूया। सुरुवात करता करता मी तुम्हाला सूत्र पण सांगेन। तर आपण सुरुवातीला काय लिहू शकतो की जी कॉमन इन्फॉर्मेशन आहे, जी आपल्याला आकृती बघून समजले ती पहिला लिहिण्याचा प्रयत्न करा। म्हणजेच काय की दिलेल्या आकृतीमध्ये आपल्याला काय माहिती आहे की PQ ही काय आहे, स्पर्शिका आहे, स्पर्शिका आहे, आणि PRS किंवा PS ही काय आहे तर छेदिका आहे, छेदिका आहे। म्हणून आपण काय लिहू शकतो की स्पर्शिका छेदिका गुणधर्मानुसार किंवा स्पर्शिका छेदिकेच्या प्रमेयानुसार, म्हणून आपण लिहू शकतो स्पर्शिका मध्ये डॅश द्या, छेदिका प्रमेयानुसार। ह्या प्रमेयामध्येच एक सूत्र डेव्हलप होतोय, तो म्हणजे बघा सांगतो मी, स्पर्शिकेचा वर्ग म्हणजेच PQ चा वर्ग हा कोणाबरोबर असेल तर छेदिका जे काय आहेत म्हणजे PR गुणिले PS। ठीक आहे, PR गुणिले PS हे एक सूत्र लक्षात ठेवा। स्पर्शिकेचा वर्ग हा छेदिकेचे 2 पार्ट आहेत, पण या सूत्रामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची की जेवढे पण कंपोनेंट तयार होतील बघा, म्हणजे हा एक पद, हे एक पद आणि हे एक पद, 3 पद तयार होणार। एक स्पर्शिकेचं पद वेगळं आणि छेदिकेची 2 पद तयार होणार,
पण दोन्ही पण पदांमध्ये आपल्याला स्पर्शिकेचे छेदिकेचे दोन भाग असे घ्यायचे आहेत की सुरुवात पी पासूनच झाली पाहिजे, म्हणजे पी हा शिरोबिंदू हा असलाच पाहिजे. जसे की बघा पी आर आणि आर एस नाही घ्यायचा, इकडे मुलं चुकी करतात, पीएस घ्यायचा आहे पूर्ण. कारण का जो बाह्य स्पर्श बिंदू आहे, ज्या बिंदूमधून स्पर्शिका छेदिका तयार झाले, त्या बिंदूचं नाव सर्व तुमच्या फॉर्म्युल्यामध्ये आलं पाहिजे. जसे की आपला फॉर्म्युला आहे बघा, पीक्यू मध्ये पी आहे, पीआर मध्ये पी आहे, पीएस मध्ये पी आहे. ठीक आहे, तर सगळीकडे पी आलं पाहिजे. तर बघा पीक्यू ची तर व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे किती आहे, तर वाटल्यास आपण या साईडला पीक्यू आपल्याला माहिती आहे किती आहे 12, तर 12चा वर्ग इज इक्वल टू पीआर किती आहे, पीआर आपल्याला दिले आहे ते 8, 8चा वर्ग गुणिले पीएस, पीएस तर आपल्याला माहिती नाही, तर पीएस च्या जागी पीएस तसंच्या तसं. ठीक आहे, सॉरी इकडे 8चा वर्ग ना 8, इकडे कसं होईल मग 12चा वर्ग 144 इज इक्वल टू 8 गुणिले पीएस. आता हे जसं तसंच ठेवा, 8 गुणिले पीएस, कारण की आपल्याला फक्त पीएस काढायचं, तर 8ला आपल्याला इकडे शिफ्ट करायला लागतील. ते 144 बरोबर इकडे मल्टिपल होत आहेत, 8 गुणत आहेत, तर या साईडला येऊन भागायला येतील. तर 144 भागिले 8 इज इक्वल टू काय येणार, तर पीएस येणार. भाग लावून घेऊया, 8 एके 8, 14 मधून 8 गेले 6 राहिले, हे 4 64 झाले, 8 8 64 म्हणजे 18 झाले. 18 इज इक्वल टू पीएस, म्हणून आपण बोलू शकतो की पीएस इज इक्वल टू 8. आता काय दिलं नाही म्हणून इकडे एकक लिहायला विसरू नका. ठीक आहे, पीएस किती आले 8. जर सेंटीमीटर दिलं असतं तर आपण सेंटीमीटर लिहिलं असतं, पण काही युनिट दिलेलं नाही. तर पहिलं तर प्रश्न आपला सुटला, पीएस आपण काढलं. आता आरएस काढायचं आहे. ठीक आहे, आरएस काढण्यासाठी आपल्याला छोट्या मुलांचं लॉजिक आहे, पी आर एस हे एक रेषीय बिंदू आहेत, त्याच्यामुळे जर का पूर्ण पीएस मधून जर का आपण पी आर वजा केलं तर येणारं उत्तर आर एस असेल, म्हणजे आपला आर एस इझिली निघून जाईल. म्हणून आपण लिहू शकतो की पहिला तर मुद्दा लिहा, पी आर एस हे कसे आहेत, एक रेषीय आहेत, म्हणून आपण डायरेक्ट लिहू शकतो की पीएस इज इक्वल टू, किंवा काढायचं काय आर एस काढायचं ना, तर आर एस आपण डायरेक्ट लिहूया. आर एस इज इक्वल टू काय होणार, पूर्ण पीएस मधनं जेव्हा पी आर वजा करू, पूर्ण पीएस मधून जेव्हा पी आर वजा करू तेव्हा आपल्याला काय मिळेल, तर आर एस मिळेल. पूर्ण पीएस मधून पी आर वजा केला तर येणारं उत्तर आर एस असणार आहे. ठीक आहे, तर आर एस जसं तसं. पीएस किती आहे, पीएस आपण आताच काढलं, ते म्हणजे सॉरी इकडे 18 एकक आहे, 18 8च लिहिलेले मी, 18 गुणिले पी आर किती आहे, पी आर दिलाय तर 8, 18 मधून 8 गेले तर किती राहिले, आर एस इज इक्वल टू किती आले 10 एकक. आर एस किती आलं 10 एकक. ठीक आहे, तर एवढं सोपं असतंय. स्पर्शिका छेदिका प्रमेय विसरू नका. ठीक आहे, एक कॉमन बिंदू मधून स्पर्शिका आणि छेदिका दोन्ही पण एकाच बिंदू मधून निघाले किंवा एका बिंदू मध्ये येऊन इंटरसेक्ट होत आहेत, तर हे प्रमेय विसरू नका. स्पर्शिकेचा वर्ग इज इक्वल टू कसा असणार, त्या छेदिकेचे दोन भाग, पण दोन्ही पण भाग असे घ्यायचे की ज्यांची सुरुवात पी पासूनच झाली पाहिजे, म्हणून एक भाग तर पी आर येणार आणि दुसरा भाग पूर्ण पीएस येणार. ठीक आहे, आर एस घ्यायचा नाही, उत्तर चुकणार. सोपं होत आहे. कोणाला स्क्रीनशॉट पाहिजे असेल तर काढून घेऊ शकता. आता बघूयात आपण प्रश्न क्रमांक 2. तर मित्रांनो, दुसऱ्या प्रश्नासाठी आपल्याला दुसरं प्रमेय शिकणं गरजेचं आहे. आकृती बघा, एक वर्तुळ आहे, दोन दोन जीव आहेत आणि त्या एका बिंदूमध्ये छेदत आहेत, पण ते कुठे छेदत आहेत, वर्तुळाच्या आतमध्येच. म्हणजे हे प्रमेय आपलं काय झालं, जीवांच्या आंतरछेदनाचे प्रमेय. अंतर म्हणजे आतमध्ये, जीवा म्हणजे जीवा, आणि एकमेकांना छेदल्यावरती, वर्तुळाच्या आतमध्ये छेदल्यावरती कोणतं प्रमेय तयार होतं, त्या प्रमेयातून आपण काय साध्य करू शकतो, काय काढू शकतो, सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ह्याच प्रश्नामध्ये भेटेल. तर व्हिडिओ पूर्ण बघा, न स्किप करता, इम्पॉर्टंट आहे. जीवा एम एन व आर एस, एम एन ही एक जीव आहे, आर एस ही एक जीव आहे, त्या दोन्ही पण एकाच वर्तुळामध्ये डी बिंदू मध्ये छेदत आहेत, हा त्यांचा छेदन बिंदू आहे. तर ह्या गोष्टीवरून आपल्याला काढायचं आहे, जर आर डी बरोबर 15, आर डी 15, डीएस 4, डीएस 4, एम डी किती आहे 8 आहे, तर डीएन काढा, डीएन हा एवढा भाग आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे, जर का दोन्ही पण जीवा वर्तुळाच्या आतमध्ये छेदत असतील तर एक छोटंसं प्रमेय आहे, ते इकडून आपण सुरुवात करूया उत्तरासाठी. उत्तर आपण लिहितानाच तुम्हाला प्रमेय पण समजावून सांगेल. काय सुरुवात करू शकतो की जीवा एम एन व जीवा आर एस
या वर्तुळामध्ये कोणत्या बिंदूत छेदतायत तर डी बिंदूमध्ये छेदतात, डी बिंदूमध्ये छेदतात। म्हणून जीवांच्या आंतरछेदनाच्या प्रमेयानुसार, जीवांच्या आंतरछेदनाच्या प्रमेयानुसार काय लिहू शकतो आपण? जीवांचा आंतरछेदनाचा प्रमेय नीट लक्षात द्या। ही एमएन जीव आहे, डी बिंदूमुळे या पूर्ण एमएन चे दोन भाग झाले, एमडी आणि डीएन। लिहा एमडी गुणिले डीएन इज इक्वल टू, ह्याची तुलना कोणाबरोबर करायची आहे? दुसऱ्या जीवाबरोबर, ती म्हणजे आरएस आहे। आणि या आरएस जीवाचे डी बिंदूमुळे दोन भाग झाले, एक आरडी वेगळा झालाय, डीएस वेगळा झालाय, तो लिहा आरडी गुणिले डीएस। आता ह्या सूत्रामध्ये पण जर का तुम्ही बारकाईने विचार केला तर डी हा कॉमन बिंदू आहे, जो म्हणजे ज्या बिंदूमध्ये दोन्ही पण जीवा येऊन छेदले, त्याच्यामुळे बघा ह्या सूत्रामध्ये डी तुम्हाला कुठेच गाळलेला दिसणार नाही। प्रत्येक टर्म मध्ये हे जे चार टर्म आहेत टोटल, त्या चारही पण टर्म मध्ये डी आहे बघा, एमडी मध्ये डी आहे, डीएन मध्ये डी आहे, ठीक आहे, त्याचबरोबर आरडी मध्ये डी आहे आणि डीएस मध्ये डी आहे। म्हणजे काय की ज्या बिंदू पासून किंवा ज्या बिंदूमुळे त्या आकृतीला विशेष रूप आलाय, विशेष रूप म्हणजे काय वेगळी नाही झाली आकृती, पण गुणधर्म काहीतरी बदललेत, काहीतरी नवीन शिकण्यासारखं आपल्याला त्या आकृतीमध्ये भेटलंय, तर त्या बिंदूला विसरायचं नाही। म्हणजे डी बिंदू ह्या आधीच्या एक्झाम्पल मध्ये किंवा आधीच्या प्रमेय जे आपण बघितलेलं स्पर्शिका आणि छेदिकेचं, तेव्हा जो बाहेरचा शिरोबिंदू होता तो इम्पॉर्टंट होता। इकडे आतमध्ये जीवा ज्या बिंदूमध्ये छेदतायत तो बिंदू महत्वाचा आहे, म्हणून पूर्ण टर्म मध्ये डी आलेला आहे, ठीक आहे। आता हे गणित एकदम सोपं झालं, फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे। एमडी किती आहे? एमडी दिले 8 गुणिले डीएन माहिती नाही, डीएनच काढायचं आहे, इज इक्वल टू आरडी किती आहे? आरडी दिले 15 गुणिले डीएस किती आहे? डीएस दिले 4। यांचं करून घेऊया पहिला, 8 गुणिले डीएन किती होणार? 8 डीएन इज इक्वल टू 15 4 जा किती होतात? 60, हो बरोबर, 15 4 जा 60। जर का फक्त आपल्याला डीएन काढायचं आहे तर हे 60 जसेच्या तसे डीएन बरोबर 8 इकडे मल्टिपल होते, या साइडला काय झाले? डिवाइड झाले। 8 ने 60 ला म्हणजे 60 ला जे भागून जे काही उत्तर येईल ती किंमत असेल डीएन ची, तर भागून घ्या, पूर्ण भाग तर जाणार नाही, पॉइंट मध्ये उत्तर येईल 8 8 8 7 8 7 8 हा 8 7 54, 8 56 होतात, 56 होतात, 4 उरले, 0 राहिले, म्हणजे 0 घेतलं तर इकडे पॉइंट द्यायला लागेल, आणि 8 5 जा 40 होतात, 8 45, त्याच्यामुळे डीएन ची व्हॅल्यू किती आले? डीएन आपल्याला भेटले तर किती? 7.5, काही सेंटीमीटर दिलेलं नाही म्हणून आपण उत्तरापुढे काय लावणार? एकक। 7.5 एकक आलं, कोणाची किंमत? तर डीएन ची किंमत आली 7.5। आता ही पहिली कंडिशन होती। ह्याच प्रश्नामध्ये आपल्याला दुसरी कंडिशन विचारली, आता व्हॅल्यू थोड्या बदललेल्या आहेत, व्हॅल्यू थोड्या किमती थोड्या वेगळ्या दिलेल्या आहेत। काय दिले बघा, जर आरएस बरोबर 18, आरएस म्हणजे हा पूर्ण आरएस, हा आरएस आपल्याला किती दिलाय? 18, हे आधीच्या किमती खोडतो मी वाटल्यास, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही। आरएस पूर्ण 18 दिलाय, नंतर काय दिलंय? एमडी 9, एमडी इथपर्यंत 9 दिलंय, डीएन 8, डीएन हा दिलाय 8, तर आपल्याला काय काढायचं आहे? डीएस काढायचं, म्हणजे डीएस इज इक्वल टू किती हे आपल्याला काढायचं आहे, ठीक आहे, सोपं आहे। पण सेकंड कंडिशन नुसार काय आहे? सेम आहे, जीवा एमएन आरएस वर्तुळामध्ये डी बिंदूमध्ये छेदतात, म्हणून जीवांच्या आंतरछेदनाच्या प्रमेयानुसार सेकंड कंडिशन साठी पण तेच। आता मी वरचं वाक्य रिपीट नाही करत बसत, तुम्हाला करायला लागेल, तुम्हाला हे वाक्य रिपीट करायला लागेल, मी डायरेक्ट जीवांच्या आंतरछेदनाच्या प्रमेयानुसार लिहितो, ठीक आहे। जीवांच्या आंतरछेदनाच्या प्रमेयानुसार काय सेकंड कंडिशन साठी लिहू शकतो? सेम आहे, त्याच जीव आहेत एमडी आणि डीएन, त्याच लिहा, एमडी
दिलंय काय का आपल्याला विचारलंय काय RS विचारलंय ना, ठीक आहे. सॉरी RS बद्दल काहीतरी एक आपल्याला माहिती लिहायला लागेल की पूर्ण RS दिलंय आणि आपल्याला काढायला काय सांगितलंय तर DS काढायला सांगितलंय. तर DS ची किंमत आपल्याला माहिती नाही, DS काढू शकतो पण आपल्याला या कुठेच कंडिशन मध्ये RD दिलेलं नाही, ठीक आहे. जर का DS काढायचं तर RD माहिती असणं गरजेचं आहे. RD माहिती नाही त्याच्यामुळे हे थोडंसं कन्फ्युजिंग गणितासारखं वाटतंय तुम्हाला पण आहे नाही. मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगतो बघा, ठीक आहे. आता पूर्ण RS जो दिलाय त्यातला DS आपल्याला पहिला काढायचा आहे. तर जो माहिती ना आपल्याला त्याला आपण x मानू. ही वरची लाईन सध्या मी खोडतोय, ठीक आहे. सेकंड कंडिशन साठी काय दिलंय तर DS माहिती ना आपल्याला तर DS इज इक्वल टू x आपण मानू. dx इज इक्वल टू काय मानू x मानू. x कशासाठी मानलंय नीट बघा. DS काढण्यासाठी RD ची मदत असते कारण का पूर्ण RS जर एक जीवा आहे तर ह्या जीवाचे D बिंदूमुळे दोन वेगवेगळे भाग होतात RD आणि DS. यातला आपल्याला DS विचारलंय पण कुठेच प्रश्नामध्ये RD चा उल्लेख केलेला नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला जबरदस्ती RD आणायला लागेल, ठीक आहे. जर का RD आणायचं आपल्याला तर RD ची किंमत काय होईल पूर्ण RS मधना जेव्हा आपण DS वजा करू तर उरलेली किंमत RD ची असेल, ठीक आहे. मग आपल्याला RD कसा मिळेल पूर्ण RS मधून वजा करायचं. काय वजा करायचं DS, पण DS आपल्याला माहिती नाही त्यालाच आपण x मानलंय तर इकडे पण x च मानू आपण, ठीक आहे. म्हणजे RD ची व्हॅल्यू काय भेटेल आपल्याला RS वजा x. RS वजा x हे दोन पॉइंट महत्वाचे आहेत. जर का हे तुम्हाला स्पष्ट करता नाही आले तर तुम्ही हे गणित पुढे सोडवू शकत नाही. इकडेच ब्लँक होऊन जाल, थांबाल की बाबा रे आता काय करायचं आहे, DS काढायचा आहे, RD नाही, RD कुठून आणू, जादू मंतर करू, काहीच नाही. ही मेथड लक्षात ठेवा. RS एक जीव आहे, RD एक जीवाचा भाग आहे कारण की D हा छेदन बिंदू आहे म्हणून RS चा पूर्ण दोन तुकडे केलेत, RD वेगळा केलाय, DS वेगळा केलाय, पण ऍक्च्युअली ती RS पासूनच तयार झाले, ठीक आहे. आता आपण इकडे लिहू शकतो की जीवांच्या आंतरछेदनाच्या प्रमेयानुसार, जीवांच्या आंतरछेदनाच्या प्रमेयानुसार काय प्रमेय जीवांच्या आंतरछेदनाचा MD गुणिले DN, MD गुणिले DN इज इक्वल टू RD गुणिले DS, RD गुणिले DS, ठीक आहे. तर व्हॅल्यू दिलेला आहे बघा. MD ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. MD दिलाय 9 गुणिले DN किती दिलाय 8 इज इक्वल टू RD दिलेला आहे RD ची किंमत आहे RS वजा x, पण इकडे आपल्याला RS ची पण किंमत दिलेली आहे, ठीक आहे. म्हणजेच RD इकडे लिहायचं विसरलो आपण एक स्टेप. RD इज इक्वल टू RS काय 18 वजा x, म्हणजे RD ची किंमत किती आली तर 18 वजा x. तीच सबस्टिट्यूट करू. 18 वजा x वाटल्यास याला कंस देऊ गुणिले DS आपण किती मानलाय DS मानलाय x. जेव्हा 18x गुणिले x याची किंमत आपल्याला आता म्हणजे हे आपल्याला काही ना काहीतरी वर्ग समीकरणाचा टाइप आपल्याला मिळणार आहे. बघा तुम्हाला सोडवताना समजेल. 9 गुणिले 8 किती होतात 9 8 72 इज इक्वल टू आता 18 वजा x गुणिले x काय होणार ह्या x ने पूर्ण कंसाला गुणलं तर 18 गुणिले x होणार 18x आणि वजा x गुणिले x काय होणार तर वजा x वर्ग, ठीक आहे. वजा x चा वर्ग, बरोबर आहे. आता बघा इकडचा कॅरेक्टर इकडे मूव करा, उत्तर तुम्हाला इकडे 0 येईल कारण की हे आपल्याला वर्ग समीकरणाच्या आधारे वर्ग समीकरणासारखं काही ना काहीतरी व्हॅल्युएशन काढायचं आहे. तर बघा कसं होईल हे 18x वजा x वर्ग जर का मी इकडे घेतलं तर हे ऑपोजिट चिन्हामध्ये येतील आणि या साइडला 0 राहील. मग बघा कसं होईल नेहमी आपण जे वर्गवाले कंटेंट असतो टर्म असतो तो पहिला घेतो. मग वजा x वर्ग जेव्हा इकडे येईल तेव्हा अधिक x वर्ग होईल. हे 18x जेव्हा इकडे येतील तेव्हा वजा 18x उरतील आणि इकडचे 72 आहेत जसेच्या तसे इज इक्वल टू इकडे काय नाही राहिलं आता इकडे सगळं इकडे आलंय इकडे राहिलं 0, ठीक आहे. आता बघा एक वर्ग समीकरण तयार झालं. आठवा तो दिवस बीजगणित मध्ये आपण हा वर्ग समीकरणाच्या प्रकरणामध्ये वर्ग समीकरण ही पद्धत एकदम डिटेल मध्ये समजून घेतले. ज्या कोणी विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे पाहू शकता. x वर्ग वजा 18x अधिक 72 अशी एक टर्म आहे आपल्या समोर. आता वर्ग समीकरणामध्ये आपण काय करतो जो शेवटचा टर्म असतो
त्याचे अवयव अशा पद्धतीने पाडतो की ज्यांची बेरीज करून अवयवांची बेरीज करून -18x उरतील. ठीक आहे. तर बघा 72 चे आपल्याला असे फॅक्टर पाडायचे आहेत की -18x उरायला पाहिजे. म्हणजेच काय, आता 72 चे काय काय फॅक्टर येतात, एक तर 72 एके 72, त्यानंतर 9 गुणिले 8 9 8 72, 12 7 72. ठीक आहे. याच्यासाठी आपल्याला 12 आणि 6 हे फॅक्टर येतील. -12 -6 घेतले तर 12 आणि 6 18 होणार, चिन्ह वजाबाकीचं म्हणजे -18x आपल्याला मिळतं. ठीक आहे. मग आपण तेच करूया. 72 चे काय फॅक्टर घेऊया, तर x वर्ग जसं आहे तसं हे -18x च्या जागी -12x 8x अधिक 72 बरोबर 0. ठीक आहे. काय केलंय, जादू मंत्र केलंय का, नाही. 72 चे फॅक्टर पाडले, यांची बेरीज करून मधल्या टर्म एवढे त्यांची बेरीज आली पाहिजे. तेच रूल आपण फॉलो केलंय. आता 3 चे 4 टर्म झाले बघा, 1 2 3 4. यांचे 2 2 चे ग्रुप काढायचे आणि कॉमन एलिमेंट बाहेर काढायचे. कॉमन एलिमेंट बाहेर काढायचे. मी 18 8 लिहिले का, 12 7 72 होतात ना, 6 यायला पाहिजे इकडे, सॉरी माय मिस्टेक. 6 -6x आहे. ठीक आहे. आता बघा x वर्ग वजा 12x मधनं काय बाहेर काढू शकतो आपण, बघा इकडे पण x आहे इकडे पण x आहे, एक x बाहेर काढला. या x वर्गामधनं एक x बाहेर निघाला, आतमध्ये उरला फक्त x, आणि ह्या x 12x मधनं x बाहेर निघाले म्हणजे आतमध्ये उरले फक्त -12. ठीक आहे. -6x आणि 72 मधले काय कॉमन काढू शकतो, आता x इकडे इकडे नाही पण -6 तर काढू शकतो. -6 बाहेर काढले, आतमध्ये उरले फक्त x, आणि 72 मधले -6 बाहेर आहेत म्हणजे 12 72 होणार, म्हणून आतमध्ये उरले -12 = 0. आता सेम आहे, या दोघांना एकदाच लिहितो आपण, म्हणजे x - 12 एकदाच, आणि x आणि -6 यांना पण आपण कंसामध्ये टाकतो, म्हणजेच x - 6 एका कंसामध्ये येणार, आणि यांची व्हॅल्यू किती आहे तर 0. आता बघा x ची व्हॅल्यू म्हणजे ds ची व्हॅल्यू आपल्याला इकडे निघते, पण इकडे आपल्याला ds च्या टोटल 2 व्हॅल्यू भेटणार. दोन्ही पण व्हॅल्यू बरोबर आहे. जेव्हा ds 12 किंवा ds 6 असेल, बघा आता कसं उत्तर होईल. ह्याचा अर्थ काय होतो, x - 12 = 0. बघा दोन कंटेंट आहेत, दोघांचं जर मल्टिप्लिकेशन 0 असेल म्हणजे ह्या दोघांमधला एक कोणता तरी 0 आहे. म्हणजे हे आपण कसं लिहू शकतो, या तर x - 12 = 0 आहे, किंवा या तर x - 6 = 0 आहे. ठीक आहे. दोघांचा गुणाकारचे उत्तर जेव्हा 0 येतोय म्हणजे याच्यातला एक कोण ना कोणतरी 0 आहे असं याचा अर्थ होतो. मग बघा x ची किंमत इकडे आपल्याला निघून जाईल, x - 12 आहे, -12 तिकडे पाठवले तर x ची किंमत काय मिळेल तर 12 मिळेल, किंवा x - 6 आहे, समीकरण सोडवा, x ची प्युअर किंमत पाहिजे तर -6 तिकडे गेले तर +6 झाले. आता दोन्ही पण उत्तर व्हॅलिड आहेत. या तर ds 12 आहे, या तर ds 6 आहे. ठीक आहे. या तर ds 12 आहे, या तर ds 6 आहे. आपल्याला काय फक्त ds च काढायला सांगितलंय, त्याच्यामुळे ds ची 2 उत्तर आली. ds = 12 एकक, किंवा ds = 6 एकक. काही गणितांची 2 उत्तरे येऊ शकतात. तर हे काय वेगळं आहे किंवा आपलं चुकीचं आलं असं नाही. प्रोसिजर बरोबर आहे, सिच्युएशन बरोबर आहे, उत्तर पण बरोबर आहे. कोणाला स्क्रीनशॉट पाहिजे असेल तर काढून घ्या. प्रश्न क्रमांक 3 बघूयात. तर मित्रांनो तिसरा प्रश्न आहे. एक आकृती दिली आहे, काही इन्फॉर्मेशन दिलंय. O केंद्रबिंदू असलेले एक वर्तुळ आहे आणि त्याची AB ही काय स्पर्शिका दिसते आपल्याला, आणि ACD किंवा AD ही काय छेदिका दिसते. म्हणजे इकडे आपल्याला स्पर्शिका छेदिकेचे गुणधर्म काहीतरी यूज करायला लागणार आहे. आणि काही इन्फॉर्मेशन दिलंय. AB ची किंमत दिली 12, म्हणजे AB 12, स्पर्शिका 12 दिले. AC दिले, AC एवढा भाग दिला 8, आणि आपल्याला विचारले काय काय तर ह्या गोष्टीवरून AD पूर्ण विचारले, पूर्ण AD काढायचे. त्यानंतर DC विचारले, DC म्हणजे एवढा भाग काढायचा, आणि DE विचारले, D म्हणजे एवढा भाग काढायचा. तर आपण काढू. आता जे काय काढायला सांगितले ते सर्व आपण त्यांना काढून दाखवूया. त्याआधी आपण उत्तराला सुरुवात करण्याआधी आकृती बघून आपल्याला पटकन समजलं पाहिजे की काय नक्की विचारलंय, काय याच्यामध्ये खेळ आहे, काय गेम आहे याच्यामध्ये नक्की. ठीक आहे. त्या आकृतीवरून आपल्याला समजलंय की इकडे स्पर्शिका आणि छेदिका आहे. जे दिलेलं आहे ते नावासकट लिहून घ्या, म्हणजेच गिवन इन्फॉर्मेशन. तर आपल्याला काय काय दिसतंय तर आकृतीमध्ये डायरेक्ट लिहायचं. आकृतीमध्ये आपल्याला काय समजलं, AB ही काय आहे स्पर्शिका आहे,
स्पर्शिका आहे आणि रेषा एडी ही काय छेदिका आहे आणि एडी ही काय छेदिका आहे. ठीक आहे, म्हणून आपण काय लिहू शकतो स्पर्शिका छेदिका प्रमेयानुसार, स्पर्शिका छेदिका प्रमेयानुसार काय स्पर्शिका छेदिकेचा प्रमेय, दोन्ही पण गोष्टी कोणत्या बिंदूमध्ये इंटरसेक्ट होतात एकमेकांना, ए बिंदूमध्ये, म्हणजे सूत्रामध्ये सर्वीकडे ए आलं पाहिजे, म्हणजेच काय AB चा वर्ग म्हणजे स्पर्शिकेचा वर्ग हा कोणाबरोबर असतो, छेदिकेमधल्या जे भाग झालेले आहेत त्यांच्या गुणाकाराबरोबर. पण भाग कोणते घ्यायचे आहेत, ए बिंदू, त्या दोन्ही पण भागामध्ये ए बिंदू आला पाहिजे, म्हणजे AC आणि डायरेक्ट AD. ठीक आहे, मग AC गुणिले AD. ठीक आहे, AC गुणिले AD. तर आता काढूयात आपण काय, AB वर्ग काय आपला, AB आहे 12 म्हणजे 12चा वर्ग इज इक्वल टू AC किती आहे 8 आहे गुणिले AD तसंच्या तसं. 12चा वर्ग 144 इज इक्वल टू 8 गुणिले AD. जर AD ची किंमत काढायची आहे तर 8 इकडे गुणाकार आहेत, या साईडला येऊन भागाकार होतील, AD 8ला इकडे पाठवायला लागेल आपल्याला, तर 144 भागिले 8 इज इक्वल टू AD. 8ने 144 ला भाग लागतो तेव्हा 18 उत्तर येतं, म्हणून आपण डायरेक्ट लिहू शकतो की AD इज इक्वल टू 18 एकक. पण आपल्याला AD तर काढायलाच नाही सांगितलंय. ठीक आहे, AD चा तर काही व्हॅल्यूच नाही इकडे आहे, तुम्हाला समजत नसेल कदाचित, पण AD ची इकडे व्हॅल्यू आहे बघा. AD काय आहे, हा पूर्ण AD आहे, सॉरी AD काढायला सांगितलं आपल्याला, मी फक्त हे दोनच प्रश्न बघितले. AD ची पहिली तर व्हॅल्यू आपण पूर्ण काढली ती म्हणजे किती, तर 18 एकक आली आपली, पूर्ण AD 18 आली. ठीक आहे, दुसरा प्रश्न काय, DC काढायचा आहे. DC कुठे रे बाबा, बघा DC हा एवढा भाग DC काढायचा आहे. ठीक आहे, तर DC काढण्यासाठी पूर्ण AD मधून जेव्हा आपण AC वजा करू तर आलेलं उत्तर काय होईल, DC उरेल. ठीक आहे, तेच तर आहे. म्हणून पहिला तर आपण असे लिहू शकतो की ACD हे तिन्ही पण बिंदू एक रेषे आहेत, एका रेषेवर आहेत, म्हणून आपण डायरेक्टली काय लिहू शकतो की काढायचं काय, DC काढायचं, म्हणून आपण डायरेक्ट लिहू शकतो की DC आपण कसा काढू शकतो, पूर्ण AD मधून जर का आपण वजा केला एवढा भाग म्हणजे AC चा भाग, तर उरलेलं उत्तर असेल DC चं. हे आपण कशावरून लिहू शकतो, कारण की A C आणि D हे कसे आहे, एक रेषीय आहे. तर DC ची व्हॅल्यू काढतोय आपण. AD किती आहे तर 18 आहे, आत्ताच आपण काढली, वजा AC ची किंमत ऑलरेडी आपल्याला दिली ती म्हणजे 8. 18 मधून 8 गेले किती राहिले, म्हणून DC इज इक्वल टू काय आला, DC आला 18 तून 8 गेले 10 एकक उरले, 10 उरले. ठीक आहे, म्हणजे DC आले आपल्या समोर 10. क्लियर आहे. आता एक कंडिशन आपल्याला दिले DE काढण्यासाठी, D पासून E एवढा भाग. जर काय काय मुलं काय करतात, DC ला हाफ करतात, DE काढतात, पण हाफ कशावरनं तुम्ही लिहू शकता, उत्तर बरोबर आहे, पण हाफ कशावरनं घेतला, काय कारण हाफ घ्यायचं, तर ही कंडिशन महत्वाची बघा. OE लंब AD, OE लंब पूर्ण AD वरती जी छेदिका आहे तिच्यावरती OE लंब आहे, पण नुसतीच लंब नाही, एक वर्तुळाचा गुणधर्म आहे की केंद्रबिंदूपासून जर एखाद्या जीवेवरती म्हणजे DC जर विचार केली, पुढे A वाढवली तर ती छेदिका होईल, पण फक्त DC चा विचार केला तर ती ह्या वर्तुळाची जीव आहे. ठीक आहे, जर एका त्रिज्येतून जीवेवरती जर लंब पडतो तो नेहमी त्या जीवेला दुभागात खंडतो, म्हणजे हे क्रिटिकल भाषा आहे थोडीशी मराठी, म्हणजे तिचे दोन समान भाग करतो. जर त्रिज्येमधून सॉरी वर्तुळाच्या केंद्रबिंदूमधून जर का एक लंब जीवेवरती पडत असेल तर तो त्या जीवेला दुभागतो, म्हणजे दोन समान भाग करतो. ठीक आहे, म्हणून आपण लिहू शकतो की OE लंब AD म्हणजेच केंद्रबिंदूमधून जीवेवर असलेला लंब
काय करतो तर जीवेस दुभागतो, जीवेस दुभागतो। म्हणून आपण काय लिहू शकतो की डीसी जर का पूर्ण, म्हणून आपण लिहू शकतो की डीसी जर का पूर्ण नाही, फक्त ओई डीई जर आपल्याला काढायचं आहे तर डीसी चे दोन समान भाग दुभागतो, म्हणजे दोन समान भाग करतो, म्हणजेच काय डीई आणि ईसी हे दोन्ही पण कसे असतील तर समान असतील। म्हणून आपण लिहू शकतो की डीई डायरेक्टली लिहू शकतो आपण 1/2 पट असेल कोणाचा तर डीसीच्या। हा डीई जो आहे तो पूर्ण 1/2 म्हणजे अर्धा असेल पूर्ण कशाचा तर डीसीच्या। मग इकडे 1/2 जसेच्या तसे, डीसी किती आहे तर 10 आहे, भाग लावून घ्या, बे के बे, बे पंचे 10, म्हणजेच डीई आपल्या समोर किती आलं तर 5 एकक। ठीक आहे, ही कंडिशन महत्वाची आहे, तुम्हाला लिहून दाखवणं गरजेचं आहे की फक्त आपल्याला दिलंय ओई लंब एडी, पण हे पूर्ण कंडिशन घेऊन आपण फक्त डी काढू नाही शकत, तर एक त्यासाठी रिलेशन आहे जे आपल्याला, मला वाटते 9वीलाच आपल्याला हे एक प्रमेय होतं की केंद्रबिंदूमधून पडलेला लंब जीवेवरती हा जीवेस दुभागतो। ठीक आहे, त्याचाच आपण उपयोग करून इकडे डी ची व्हॅल्यू काढलेली आहे। कोणाला स्क्रीनशॉट पाहिजे असेल तर काढून घेऊ शकता। आपण आता प्रश्न क्रमांक 4 बघूया। तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 4 आहे, आकृती आहे, काहीतरी वेगळं आहे, काहीतरी एक नवीन प्रमेय आपल्याला या प्रश्नासाठी शिकायला लागेल। ते म्हणजे काय की बघा, आता दोन्ही पण तुम्हाला छेदिका दिसतात, पण या छेदिका कशा तयार होतात, जर का जीवा टीएसी एक जीवा मानली वर्तुळाची आणि आरक्यू एक जीवा मानली, ह्या जीवेला पुढे एक्सटेंड केला, वाढवला, तर ह्या दोन्ही पण जीवा पी बिंदू मध्ये जाऊन छेदतात। म्हणजेच काय की हा जीवांचा बाह्य छेदनाचा गुणधर्म आहे किंवा बाह्य छेदनाचे प्रमेय आहे। तर जीवांचे बाह्य छेदनाच्या प्रमेयासारखं किंवा दोन छेदिका एकमेकांना जाऊन भेटतात, छेदिका म्हणजे जीवा एक्सटेंड केलेले असतात, ही गोष्ट लक्षात ठेवा। ठीक आहे, तर जेव्हा अशी आकृती तुम्हाला येईल तेव्हा आणि काहीतरी व्हॅल्युएशन दिलेली आणि काहीतरी व्हॅल्यू तुम्हाला काढायला विचारले, तर नेहमीच अशा वेळेला आपण जीवांच्या बाह्य छेदनाचा प्रमेय वापरायचा आहे। जीवांच्या बाह्य छेदनाचा प्रमेय काय बोलतो, सोपं आहे, मेन बिंदूला पकडा, सगळ्या प्रमेयामध्ये मेन बिंदू इम्पॉर्टंट आहे, पीएस गुणिले पीटी इज इक्वल टू पीक्यू गुणिले पीआर। याच बिंदूपासून सुरुवात करायचं आहे, एक भाग, दुसरा भाग कोणता घ्यायचा आहे, पूर्ण शिरोबिंदूपासून ते शेवटच्या पर्यंत। ठीक आहे, जो नियम होता तेच आहे, बाकी काय। इकडे आता आपण उत्तराला सुरुवात करतोय, काय लिहू शकतो आपण की आपण लिहू शकतो की येथे, अच्छा, जर का आपल्याला इकडे हे जर प्रमेय लागू करायचं आहे, पीक्यू गुणिले पी आर जर आणायचं आहे, तर बघा इकडे आपल्याला पी आर ची व्हॅल्यू कुठेच दिलेली नाहीये, आपल्याला दिलाय कोणाची व्हॅल्यू तर क्यू आर ची व्हॅल्यू दिलेली आहे। ठीक आहे, पण ह्याच क्यू आर वरून आपण पूर्ण पी आर पण काढू शकतो आणि पीक्यू ची व्हॅल्यू दिलेली आहे। बघा इकडे पीक्यू आहे आणि क्यू आर आहे, या दोघांना मिळूनच पूर्ण काय तयार झालंय तर पी आर तयार झालंय, बरोबर आहे, दोघांना मिळूनच पी आर तयार झालेला आहे। तर इकडे पीक्यू आणि क्यू आर सध्या तरी आपल्याला काय कामाचं ना, आपल्याला पूर्ण पी आर पाहिजे तर। ठीक आहे, सांगतो जशी जशी सिच्युएशन आहे तसं आपण पटकट फटाफट सोडवत घेऊ। सध्या समजून या की उत्तराला सुरुवात कशी करायची आहे, की आपल्याला माहिती आहे की काय आहे, टीएस आणि आरक्यू या जीवा आहेत ज्या वर्तुळाच्या बाहेर जाऊन पी बिंदू मध्ये छेदतात, म्हणून इकडे कोणतं प्रमेय वापरायचं तर जीवांच्या बाह्य छेदनाचे प्रमेय। काय बोलतं जीवांचे बाह्य छेदनाचे प्रमेय, तर पीएस म्हणजे जीवाचा एक भाग म्हणजे पीएस गुणिले दुसरा भाग कोणता आपण घेतो, एसटी नाही घेत तर पूर्ण पीटी घेतो, म्हणजेच पीटी इज इक्वल टू, इकडे पण तसंच पीक्यू गुणिले क्यू आर नाही घेत तर पूर्ण पी आर घेतो। ठीक आहे, हा ठीक आहे, तर बघा पीएस ची व्हॅल्यू दिलेली आहे, पीएस किती दिले, पीएस 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 दिले 8 गुणिले पीटी, पीटी दिलेले नाही, पीटी जसं आहे तसं ठेवा इज इक्वल टू पीक्यू किती दिलेला आहे, पीक्यू दिलेला आहे 10 गुणिले पूर्ण पी आर किती दिलेला आहे, पी आर दिलेला नाही आहे, पण पी आर काढण्यासाठी क्यू आर, सॉरी पीक्यू 8 दिलाय, पी आर काढण्यासाठी क्यू आर दिलेला आहे। बघा पी क्यू आर हे एक रेषीय आहे, त्यामुळे पूर्ण पी आर कशापासून बनलाय
पी आर बनलाय तर पी क्यू अधिक क्यू आर, पी क्यू अधिक क्यू आर. ठीक आहे. पी क्यू किती आहे, पी क्यू आहे 8 अधिक क्यू आर किती आहे, क्यू पासून आर पर्यंत दिलंय 10, म्हणजे 10 आणि 8 किती होणार, पी आर किती येणार आपला 18 येणार. मग इकडे पी आर आला 18. ठीक आहे. आता याच्यावरून आपल्याला पीटी मिळेल. जर का आपल्याला पीटी मिळाला तर आपण एसटी किंवा टीएस इझिली काढू शकतो. ठीक आहे. तर हेच प्रमेय बोलतं जीवांच्या बाह्य छेदनाचे प्रमेय. सेम आहे. नेम एक जो महत्वाचा शिरोबिंदू आहे त्याला पकडायचा आहे, त्याच्यातून जे जीवांचे दोन भाग झालेले, म्हणजे हा एक वेगळा भाग, हा एक वेगळा भाग, परंतु जे दोन भाग अशा पद्धतीने घ्यायचे आपल्याला की दोन्ही पण भागामध्ये तो बिंदू आला पाहिजे, म्हणजे पी बिंदू आला पाहिजे. म्हणून पीएस गुणिले एसटी न घेता पीटी घ्यायची आपल्याला, कारण का प्रत्येक पदामध्ये प्रत्येक टर्म्स मध्ये पी हा आपल्याला पाहिजे. बघा 8 गुणिले पीटी आपण तसंच ठेवूया, यांचा गुणाकार करून घेऊ. 18 गुणिले 8 किती होतात, 8 8 64, 4 4 6, 8 1 8, 8 आणि 6, 8 आणि 6 मिळून होणार 14, म्हणजे 144. ठीक आहे. 18 8 144 मला पण माहिती नव्हते, म्हणून पाढेपाठ करा. 8 गुणिले पीटी, आपल्याला फक्त पीटी पाहिजे तर 8 इकडे आपल्याला ठेवायचेच नाही पीटी बरोबर, पीटी 8 आला आपल्याला बरोबरच्या त्या साईडला पाठवायचं. मग इकडे फक्त पीटी, इकडचे 144 तसेच हे 8 इकडे येतील भागायला. 8 ने 44 ला भागलं तर आपल्याला कॉमन उत्तर माहिती किती येतं, तर 18 येतं. पीटी किती येणार आपल्या समोर, तर 18 येणार. तुम्ही भाग लावून बघा, सेम आहे. ठीक आहे. पण आपल्याला पीटी विचारले काय काढायला, नाही विचारलं. आपल्याला डायरेक्ट व्हॅल्यू कोणाची विचारले, टीएस ची किंवा एसटी ची, काही बोला. पण जर का पूर्ण पीटी मधून आपण एवढा भाग एसपी चा भाग किंवा पीएस चा भाग वजा केला तर येणारा उत्तर एसटी मिळेल आपल्याला. पीएस तर ऑलरेडी दिलेला आहे 8 आपल्या समोर. आपल्याला एसटी किंवा टीएस काढायचं होतं. एसटी टीएस काढण्यासाठी आपण पीटी ची व्हॅल्यू पहिला काढून घेतली. पीटी ची व्हॅल्यू मधून जेव्हा आपण एसपी ची व्हॅल्यू वजा करू तेव्हा येणारं उत्तर असेल ते कोणाचं मिळेल आपल्याला, एसटी चं किंवा टीएस चं मिळेल. ठीक आहे. तर बघा आपण इकडे लिहू शकतो की पीटी बरोबर काय बाबा, पूर्ण पीटी कशापासून बनलाय, पीएस अधिक एसटी किंवा टीएस लिहा. इकडे काय दिले, टीएस दिले तर टीएस लिहा. ठीक आहे. आता पूर्ण पीटी किती आपल्या समोर 18 आपण आताच काढलं, त्यातला पीएस म्हणजे 8 आहे अधिक टीएस. जर फक्त टीएस पाहिजे आपल्याला तर टीएस बरोबर हे 8 आहेत, याला बरोबरचे या साईडला पाठवा. 18 इकडचे तसेच, हे 8 इकडे धन आहेत, इकडे येऊन ऋण झाले, इज इक्वल टू टीएस. 18 मधून 8 गेले, 10 राहिले, इज इक्वल टू टीएस. देअरफॉर टीएस इज इक्वल टू 10. पुढे आपण लावायचं एकक आपल्या मनाने. ठीक आहे. तर टीएस ची व्हॅल्यू आली 10. एवढं सोपं होतंय बाह्य छेदनाचं प्रमेय. आता या पूर्ण सराव संचामध्ये मला एकच प्रश्न थोडासा चॅलेंजिंग वाटला, तो म्हणजे हा 5वा प्रश्न. चॅलेंजिंग म्हणजे इकडे थोडं झालेल्याच गोष्टी विचार करण्यासाठी एक मिक्स भेल टाइप दिलेला आहे प्रश्न. बघा मी तुम्हाला वाचून दाखवतो. ईएफ हा व्यास आहे, हा ई पासून एफ पर्यंत हा पूर्ण व्यास आहे. ठीक आहे. डीएफ हा स्पर्शिका खंड आहे, डीएफ हा स्पर्शिका खंड म्हणजे स्पर्शिका आहे. वर्तुळाची त्रिज्या आर आहे, त्रिज्या म्हणजे केंद्रबिंदू मध्ये हा आर म्हणजे या दोन त्रिज्या दिलेल्या आहेत, आणि व्यास हा नेहमी त्रिज्येचा दुप्पट असतो, म्हणून ईएफ बरोबर 2r पण आपण लिहू शकतो. तर ह्या गोष्टीवरून आपल्याला सिद्ध करायचं की डीई, डी कुठे, डी पासून ई पर्यंत गुणिले जीई, जी पासून ई पर्यंत इज इक्वल टू 4r वर्ग, म्हणजे हा यांचा गुणाकार 4 टाइम त्रिज्येच्या स्क्वेअर बरोबर आहे. आपल्याला काय व्हॅल्युएशन नाही करायचं आहे, फक्त हे स्टेटमेंट आहे ती सिद्ध करायची. ठीक आहे. तर सिद्ध करण्यासाठी बारीक सारीक गोष्टींचा आपल्याला इकडे विचार करायला लागणार आहे. बघा काय काय दिलेलं आहे. सगळ्यात पहिला तर व्यासला पकडा. ईएफ हा व्यास दिलाय. बघा ईएफ व्यास दिलाय म्हणजेच काय, व्यास हा कसा असतो, सुरुवात करतो आपण. व्यास हा कसा असतो, त्रिज्येपेक्षा दुप्पट असतो, म्हणजे 2r असतो. म्हणजेच काय, ईएफ बरोबर किती येईल, ईएफ बरोबर 2r. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. सेकंड मुद्दा आपण काय दिले आपल्याला की स्पर्शिका खंड कोण आहे, तर डीएफ आहे. डीएफ स्पर्शिका आहे आणि डीई ही एक छेदिक आहे. ठीक आहे. किंवा स्पर्शिका छेदिकेचा गुणधर्म वापरायच्या आधी आपण इकडे हा जो डीएफ आणि ही जी त्रिज्या दिली आहे एफ,
H पासून ते F पर्यंत. बघा EF हा पूर्ण व्यास आहे आणि जर केंद्रबिंदूपासून जर ह्या व्यासचा एकच भाग पकडला तर ही त्रिज्या होते आणि त्रिज्येवरती जेव्हा स्पर्शिका येऊन त्रिज्येला भेटते तेव्हा आपल्याला स्पर्शिका त्रिज्या गुणधर्म माहिती आहे. इकडे 90 अंशाचा कोन तयार होणार म्हणजेच काय कोन F हा 90 अंशाचा असणार म्हणजेच त्रिकोण DFE हा काटकोन त्रिकोण आहे आणि काटकोन त्रिकोणाच्या प्रमेयानुसार काहीतरी व्हॅल्यू आपल्याला भेटेल. स्पर्शिका आणि छेदिकेच्या गुणधर्मानुसार काहीतरी व्हॅल्यू आपल्याला भेटेल. इकडची व्हॅल्यू तिकडे फक्त आपल्याला मूवमेंट करायचे शिफ्ट करायचे आपोआप हे येऊन जाणार. बघा आता आपण सोडवायला सुरुवात करतोय. सगळ्यात पहिला DFE काय आहे बाबा स्पर्शिका खंड. आकृतीमध्ये लिहायचं. आकृतीमध्ये DF हा काय आहे स्पर्शिका खंड आहे व DE काय DE ही छेदिका आहे बरोबर ना. छेदून जाते वर्तुळाला 2 पॉइंट मध्ये छेदते म्हणून ती छेदिका आहे. ठीक आहे. म्हणून स्पर्शिका छेदिका गुणधर्मानुसार किंवा प्रमेयानुसार म्हणून आपण लिहू शकतो की स्पर्शिका छेदिका प्रमेयानुसार काय आपल्याला लिहिता येईल की स्पर्शिकाचा वर्ग म्हणजे DF चा वर्ग हा कसा असणार छेदिका म्हणजे DG गुणिले DE. ठीक आहे. तर स्पर्शिका छेदिका प्रमेयानुसार DF म्हणजे स्पर्शिकेचा वर्ग इज इक्वल टू DG गुणिले DE होणार. ठीक आहे. हा आपल्याला गुणधर्म माहिती आहे. ही व्हॅल्यू ला आपण हायलाइट करून ठेवूया. आता सध्या हिच्याकडे आपल्याला बघायचं नाही. इकडून आपल्याला काहीच भेटणार नाही. आपल्याला आता भेटणार आहे बघा या स्टेटमेंट मधना जो DF आहे स्पर्शिका आणि HF जे आहे त्रिज्या. त्रिज्येला जेव्हा स्पर्शिका एकमेकांना इंटरसेक्ट होतात तेव्हा ऑलवेज ते परपेंडिक्युलर लंब इंटरसेक्ट होतात आणि इकडे नेहमी 90 अंशाचा कोन तयार होतो. म्हणून आपण लिहू शकतो की आता बघा HF ही त्रिज्या आहे म्हणजेच R आहे व DF काय बाबा स्पर्शिका खंड आहे स्पर्शिका आहे. ठीक आहे. म्हणून आपण काय लिहू शकतो की कोन DFE बरोबर 90 अंशाचा आपण लिहू शकतो कारण की त्रिज्या स्पर्शिका प्रमेय. त्रिज्या स्पर्शिका प्रमेयानुसार. ठीक आहे. जर का F कोन 90 अंशाचा आहे तर त्रिकोण DFE हा कसा झाला आपला काटकोन त्रिकोण झाला. म्हणून त्रिकोण DFE हा काय आहे तर काटकोन त्रिकोण आहे. आणि जर का काटकोन त्रिकोण आहे तर आपण इकडे पायथागोरसचा प्रमेय वापरू शकतो. म्हणून काटकोन त्रिकोणाच्या प्रमेयानुसार डायरेक्ट लिहूया आपण आता काटकोन त्रिकोणाच्या प्रमेयानुसार काय बोलतो काटकोन त्रिकोणाचा प्रमेय 90 अंश कोनासमोरील बाजू म्हणजे कर्ण म्हणजेच DE चा वर्ग हा कसा असणार आहे उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा म्हणजे DF चा वर्ग अधिक EF चा वर्ग. ठीक आहे. आता बघा काहीतरी आपण व्हॅल्यू इकडे सबस्टिट्यूट करायला लागणार आपल्याला. तर बघा DE च्या कोणाबरोबर रिलेशन लावू शकतो का DE कुठे बघा DE ची व्हॅल्यू आलेली आहे का आपल्याला DE ची व्हॅल्यू नाही आलेली आहे. ठीक आहे. तर DE वर्ग जसाच्या तसंच ठेवा इज इक्वल टू आता बघा DF वर्गाची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. इकडे बघा आले स्पर्शिका छेदिकेच्या प्रमेयानुसार DF वर्ग इज इक्वल टू DG गुणिले DE. तर या DF वर्गाच्या जागी इकडे फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. वाटल्यास याला पॉइंट द्या ह्याला 1 नंबर मुद्दा ह्याला 2 नंबर मुद्दा. ठीक आहे. तर इकडे DF च्या जागी आपण फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतोय DG गुणिले DE. DG गुणिले DE. ठीक आहे. अधिक EF बघा EF ची पण आपल्याला व्हॅल्यू माहिती आहे. EF हा व्यास आहे आणि हा व्यास नेहमी कसा असतो तर त्रिज्येवर. मग इकडे या EF च्या जागी काय आपण लिहू शकतो 2R. या EF च्या जागी 2R पण इकडे EF चा पण वर्ग दिलाय म्हणून
2r चा वर्ग। इकडे कारण लिहा विधान 1 व 2 वरून, कारण का 1 आणि 2 मुद्द्याची आपण जी व्हॅल्यू आहे ती इकडे सबस्टिट्यूट केली फक्त। ठीक आहे, विधान 1 व 2 वरून आपण असं लिहू शकतो। तर आता बघा इकडे तर पहिला सॉल्व करून द्या, 2 चा वर्ग 4 आणि इकडे r वर्ग तर r वर्गच राहणार, म्हणजे एक कोणती तरी बाजू आपली 4r वर्ग काही ना काहीतरी आपण आणण्यात यशस्वी तर झालं। ठीक आहे, आता इकडे काय बघा de चा वर्ग इज इक्वल टू dg गुणिले de। हे ठीक आहे, आता इकडे बघा कसं आलंय de वर्ग इज इक्वल टू dg गुणिले de अधिक 4r चा वर्ग असा आलेला आहे। ठीक आहे, आता आपल्याला इकडे फक्त एका साइडला कुठेतरी 4r वर्ग ठेवायचा आहे, मग ही बाजू आपण इकडे अशीच ठेवू। या बाजू बरोबर जेवढे पण हे कंपोनेंट आहे त्याला आपण बरोबरच्या या साइडला पाठवून घेऊ, म्हणजे आपलं जे साध्य करायचं ते सिद्ध होईल। ठीक आहे, मग इकडे de वर्ग जसं त्या तसं, हे dg गुणिले de आहेत ना, हे 4r वर्ग बरोबर प्लस होत आहेत म्हणजे अधिक आहेत, ते इकडे येऊन काय होणार वजा होणार, म्हणजेच वजा dg गुणिले de इज इक्वल टू इकडे काय उरेल तर 4r चा वर्ग। तर या तिन्ही पण टर्म मध्ये बघा de कॉमन आहे, या एका हा एक टर्म वेगळा आहे, हा एक टर्म वेगळा आहे, या दोघांमध्ये पण de कॉमन आहे, मग एक de बाहेर काढला, आतमध्ये काय उरेल या de वर्ग मधला एक de बाहेर आलाय, आतमध्ये उरला फक्त de, मध्ये वजा बाकीची चिन्ह आहे तर वजा, इथे काय उरले d आणि g म्हणजेच dg। ठीक आहे, इज इक्वल टू 4r चा वर्ग। तर de गुणिले बघा काय होईल de वजा dg, de वजा dg कसं होईल बघा, इकडे लक्ष द्या, de पूर्ण de मधून वजा काय केला dg, d पासून g पर्यंत एवढा भाग वजा केला, पूर्ण de मधून एवढा भाग वजा केला dg किंवा gd काही बोला तुम्ही, तर काय उरतंय, येणारं उत्तर काय आहे तर eg उरतंय, फक्त एवढा भाग फक्त उरतोय याचं उत्तर, म्हणजेच काय de गुणिले आपण या de वजा dg च्या जागी आपण ge किंवा eg लिहू शकतो, ऑफ कोर्स लिहू शकतो। इकडे बघा ge आहे तर ge येणार ऑटोमॅटिकली इज इक्वल टू 4r चा वर्ग। ह्याला कारण लिहायचं की dg आणि e हे एक रेषीय आहेत, dg आणि e हे काय एक रेषीय आहेत, म्हणून आपण de वजा dg यांची जी काही किंमत येईल, जे काही उत्तर येईल ते कोणाची किंमत असेल तर ge ची, ge किंवा eg काही बोला, याची किंमत असेल पूर्ण de मधून जर का मी gd वजा केलाय किंवा dg काही बोला, gd dg काही बोला, dg वजा केलाय तर येणारं उत्तर काय येणार आहे तर eg किंवा ge येणार आहे। आणि अशा पद्धतीने हे आपलं जे काही सिद्ध करायचं होतं ते सिद्ध झालेलं आहे। थोडं म्हणजे विचार करण्यासारखं होतं याच्यामध्ये, ह्याला बऱ्याचशा पद्धतीने आपण सोडवू शकतो अशा प्रकारची गणितं, पण मला सर्वात सोपी हीच पद्धत वाटली की आपण रिफ्रेश म्हणजे न्यूली हे चॅप्टर मध्ये शिकलेलो आहे, स्पर्शिका छेदिकाचा गुणधर्म तो आपण वापरला। पायथागोरस काटकोन त्रिकोणाचा प्रमेय तर आपल्याला म्हातारे होईपर्यंत विसरायचं नाही, दरवेळी क्षणोक्षणी काही गणित कन्फ्युजन असे असतात की जिकडे पायथागोरसचं प्रमेय वापरून इझिली ते गणित सॉल्व्ह होतात, आणि इकडे पण तसंच झालं, एकदम शॉर्टकट मेथड मध्ये आपण याला सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। एका साइडला स्पर्शिका छेदिका वापरलं, एका साइडला काटकोन त्रिकोणाचा पायथागोरसचा प्रमेय वापरलं, व्हॅल्यू फक्त सबस्टिट्यूट केल्या, काही ना काहीतरी कोणाचं तरी रिलेशन लावलं आणि 4 ते 5 स्टेप मध्ये आपल्याला इकडे उत्तर भेटून गेले। तर कोणाला स्क्रीनशॉट पाहिजे असेल तर काढून घेऊ शकता। व्हिडिओ जर आवडली असेल तर सेम नेहमीचं वाक्य, व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा, चॅनलवर नवीन असाल न्यू असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून आपल्या चॅनल बद्दल सर्वात पहिली व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि तुम्ही इझिली तुमचा अभ्यासक्रम पुढे चालवू शकता। तर आजच्यासाठी एवढंच, भेटूयात उद्याच्या लेक्चरमध्ये प्रकरण क्रमांक 4 भूमिती मधलं प्रकरण क्रमांक 4 घेऊन। सो गुड बाय, हॅव अ नाईस डे।